नमस्कार मंडळी. तर आज आपण पोचलेलो आहोत भीमाशंकरला आणि इथे आपण गाडी पार्किंग केली आणि बसने प्रवास करायला सुरुवात झालो. तर हा इथला रूल आहे, 6 किलोमीटरचा प्रवास आपल्याला मंदिरापर्यंतचा, पार्किंगपासून मंदिरापर्यंत तो बसने करावा लागतो. आणि एकदम तिथे जाता जाता वातावरण असं थंड एकदम होतं ना, गारगार वातावरण, खूप भारी वाटलं. जाऊन पोचलो भीमाशंकर एस टी स्टँडला आणि तिथून एक आपण मंदिरात जायला निघालो. तर जायला निघालो तर आपल्याला समजलं की लाईन इथपर्यंत आलेले आहे. मंदिर हा डोंगराच्या कुशीतून खालपर्यंत गेलेला असून तरी ती लाईन पूर्ण खालून वर आली होती. आणि सोबतच कावड यात्रासुद्धा आली होती. भरपूर मंडळी कावड यात्रेत सहभागी झाले होते. आपले सर्व मंडळी, लेडीज मंडळीसुद्धा भरपूर होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर एकदम भारीच वाटते. नगरात शिवमंदिराकडे निघाले आणि येऊन पोचलो आपण कमानीजवळ पोचलो. तर तिथे एक LCD टी व्ही लावली होती. तिथे लाईव्ह दर्शन आपल्याला घेता आलं भोलेनाथचं. आणि इथे फुलं मार्केटला बघितलं तर स्कॅमच चालू होता. बेलपत्राच्या नावाखाली वनाचे पाले विकायला आणले होते. आता आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला ते पालं ओळखता आलं, पण बाकीच्या मंडळींसोबत तो धोकाच आहे. आपण धोका देवासोबत करतो हे लक्षात ठेवा. आणि जाऊन पोचलो मंदिरामध्ये. तिथे शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडताच काही मंडळी ट्रेकिंगकडून डोंगरातून आली होती. तर ते सुद्धा आपल्या इथे भोलेनाथाचं एक गर्जना करत होती. बाहेर आलो, एक कलसाचं दर्शन घेतलं आणि जलकुंडाचं, आणि निघालो वरच्या बाजूला परतीचा प्रवास झाला. तर बाहेर येतोच पाऊस भरपूर पडत होता आणि रेनकोटवाले तर लगेच विकायला तयारच. एवढा धुका होता, वातावरण एकदम थंडगार भारी वाटत होतं. आणि पुन्हा लाईन बघितली तर अजूनच लांब पसरली होती. जवळजवळ आम्हालाच सकाळी 7 ते 1:30 वाजला, म्हणजे टोटल 7.5 तास लागले. तर असा आपला भीमाशंकर दर्शन घेऊन निघालो घरी. तर मंडळी, कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच सांगा.